रेझिग्नेशन. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारीकर. फॅमिलीला घेऊन आज विशाल आईस्क्रीम पार्लरमध्ये आला होता. विशू, मला स्ट्रॉबेरी आणि मुलांना चॉकलेट, रिया म्हणाली. ओके डिअर. काउंटरवर ऑर्डर देऊन तो परतणार तेवढ्यात त्याचं लक्ष कॉर्नरच्या टेबलकडे गेलं. तो स्तब्ध झाला. त्याने पुन्हा एकदा निरखून पाहिलं. मृदुला? हो, मृदुलाच. तिचं लक्ष नव्हतं की ती मुद्दामून टाळतेय. आणि तिच्याबरोबर असणारे ते दोघं नवरा आणि मुलगा असेल काय? तसंच असेल. तसंच असू दे. तिला पाहून खचितच त्याला आनंद झाला होता. पण गेले कित्येक वर्ष जो प्रश्न त्याला छळत होता तो आत्ताही पडला होता. ती नक्की सुखी असेल का? आईस्क्रीम वितळलं, पण आठवणींचा पूर काही संपत नव्हता. पहिल्या दिवसापासून सगळं त्याला आठवलं. विशाल त्याच्या केबिनमध्ये शिरला. खुर्ची मागे घेतली आणि लॅपटॉप उघडला. टेबलवर नजर फिरवली आणि त्याचा पारा एकदम चढला. शंकर काका, शंकर काका. चढ्या आवाजात त्याने 3दा हाक मारली. हातातलं सगळं काम सोडून शंकर काका केबिनमध्ये धावले. भीत भीत त्यांनी विचारलं, काय झालं साहेब? काही हवं होतं का? हे काय आहे? टेबलाकडे बोट दाखवत विशालने विचारलं. शंकर काका आधीच बिचारे गोंधळले होते. नेमका प्रश्न न कळाल्यामुळे काय उत्तर द्यावं त्यांना सुचलं नाही. हा टेबल आहे सर. त्यांच्या या मूर्ख उत्तरावर विशाल आणखीन भडकला. अहो, तुम्हाला कळत कसं नाही? टेबलाबद्दल बोलत नाहीये मी. टेबलांवरच्या वस्तूंबद्दल बोलतोय. ही सगळी आवराआवर कुणी केली? कुणाला सुचला हा शहाणपणा? माझ्या टेबलला हात लावलेला आवडत नाही मला, माहीत नाही का? विशाल रागारागाने बोलत होता. शंकर काका 2 मिनिटं स्तब्ध झाले. अजूनही ते शांत आहेत हे पाहून विशालने हातातलं पेन खाली आदळलं. पुन्हा विचारलं, कुणी केलं हे सगळं? तुम्ही सांगणार आहात का? दबक्या आवाजात शंकर काका म्हणाले, साहेब, त्या तुमच्या नवीन PA आले आहेत ना, त्यांनी केलं. आत्ताच्या आत्ता त्यांना आत पाठवून द्या. पुढचं काही ऐकायला बोलायला शंकर काका थांबलेच नाहीत. ते सरळ मृदुलाकडे पोहोचले. मॅडम, सरांनी तुम्हाला आत बोलवलंय. जाम भडकलेत. त्यांचं टेबल का आवरलं? तरी मी तुम्हाला म्हटलं होतं, साहेबांना या सगळ्या गोष्टीची सवय नाही. तक्रारीच्या स्वरात शंकर काका म्हणाले. काका, मी तर पसरलेला फाईल फक्त बंद करून एकावर एक ठेवून दिल्या, बाकी काही केलं नाही. शांतपणे मृदुला म्हणाली. अहो, तेच तर आवडत नाही ना त्यांना. आता जा, माफी मागा आणि प्रकरण संपवून टाका. जा लवकर, नाही तर अजून भडकतील. शंकर काकांनी समजावल्यावर मृदुला शांतपणे उठली. सरांच्या केबिनमध्ये गेली. मे आय कम इन सर? तिने विचारलं. तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही असं समजूनच विशाल रागारागाने बोलू लागला. हे सगळं तुम्ही केलं? कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला? मृदुला मान खाली घालून उभी राहिली. 2-4 मिनिटं त्याच गोष्टी बोलल्यानंतर विशाल थोडा शांत झाला. त्यानंतर मृदुलाने बोलायला सुरुवात केली. सॉरी सर, टेबल आवरलेलं तुम्हाला आवडणार नाही हे ठाऊक नव्हतं मला. PA या नात्याने कामाच्या संबंधित सगळ्या गोष्टी नीट जागेवर ठेवणं हे माझं कर्तव्य समजते मी, म्हणून तसं केलं. पण तुम्हाला आवडलं नसेल तर पुन्हा पहिल्यासारखं ठेवू शकते मी. बोलताना तिच्या चेहऱ्यावर किंचितशी खळी पडली. तिच्यावर आपली नजर रोखत विशालने विचारलं, मस्करी करताय माझी? नाही सर, खरंच विचारते. आज तुमच्या मीटिंग जशा लाईनअप आहेत त्याप्रमाणे त्या सगळ्या फाईल्स ऑर्डरमध्ये लावून ठेवल्या आहेत, तुम्हाला हाताळायला बऱ्या पडाव्यात म्हणून. मृदुला म्हणाली. बरं ठीक आहे, पण पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावू नका. या आता. पुन्हा एकदा त्याची क्षमा मागत ती केबिनच्या बाहेर पडली. ती बाहेर येतात सगळेजण तिच्याभोवती जमले. काय गं, सरांनी चांगलंच झापलं का? राणेंनी विचारलं. असणारच. भडकले किती होते? प्रमोद म्हणाला. पण मृदुला तेवढीच शांत होती. असं काही झालं नाही. माझ्या वस्तू हलवलेल्या आवडत नाही एवढंच म्हणाले ते. ती इतक्या शांतपणे हे सगळं कसं काय सांगू शकते याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. दुपारी लंचनंतर विशालने काही कामासाठी मृदुलाला पुन्हा आत बोलवलं. काही महत्त्वाची कामं सांगितली. सगळी कामं नोट डाऊन केल्यानंतर ती उठली. ती जायला निघणार तेवढ्यात तो म्हणाला, 1 मिनिट बसा. घसा खाकरत तो बोलू लागला. मगाशी मी जरा जास्तच ओरडलो, त्याबद्दल सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? नाही सर, मला वाईट नाही वाटलं, कारण तुमची चिडचिड माझ्यावर नव्हतीच मुळी, स्वतःवर होती ती. ती तसं बोलताच विशालला आश्चर्य वाटलं. म्हणजे? समजलो नाही मी स्वतःवर का चिडचिड करीन? मन अस्ताव्यस्त असलं की बाहेरचा नीटनेटकीपणा आवडत नाही मनाला. आपले विचार आणि मन ॲक्सेप्टच नाही करत ते. ॲक्च्युली
ती फ्रिक्वेन्सीज मॅच होत नाही, ती म्हणाली. तिचे ते जड जड शब्द ऐकून तो म्हणाला, बरंच फिलॉसॉफिकल बोलता तुम्ही. फिलॉसॉफिकल नाही सर, सायकोलॉजिकल आहे हे. सायकोलॉजीची सुद्धा डिग्री घेतली आहे मी, अभिमानाने ती म्हणाली. त्याने फक्त मान डोलावली. बरं बरं, आज मला मीटिंगसाठी नीलकंठ एंटरप्राइजमध्ये जावं लागणार आहे. बरेचसे डीलर्स तिकडे येणार आहेत. तुम्हालाही माझ्याबरोबर यावं लागेल. साधारण 4 वाजता निघू. तिने घड्याळ पाहिलं. मग ठीक आहे असं म्हणत ती बाहेर पडली. साधारण 4 वाजता विशाल केबिनच्या बाहेर पडला. तीही तयारच होती. गाडीत बसल्या बसल्या त्याने सिगरेट शिलगावली. ती नाकासमोर रुमाल धरून बसून राहिली. पहिली संपवली, दुसरी घेतली, दुसरी संपवणार आणि तिसरी घेणार. तितक्यात मग ती म्हणालीच, माफ करा सर, पण मला स्मोकिंगचा खूप त्रास होतो. मी तोंडावर रुमाल घेऊन बसले आहे, पण तरीही मला कसं तरीच होतं आहे. ओ सॉरी, तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर नसती घेतली मी, थोड्याशा शर्मिंदगीने तो म्हणाला. सर, खरं तर हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. तुम्ही माझे वरिष्ठ आहात. तरी आता कामाच्या नात्याने आपण सहकारीच आहोत. शिवाय मी तुमची पीए आहे. त्या अधिकाराने सांगते, इतकं स्मोकिंग बरं नव्हे. मनाचा ताण हलका होण्यासाठी शरीराला त्रास का द्यायचा? खरं तर दारू, सिगरेट या गोष्टींनी मनाचाही ताण हलका होत नाही. फक्त तो हलका झाल्यासारखा वाटतो, काही वेळापुरता. शिवाय एकदा का शरीराला त्याची सवय लागली की मग एका सिगरेटने किंवा एका पेगने भागतच नाही. मग एवढासा ताण हलका करायला एवढ्या मोठ्या प्रमाणात सिगरेट किंवा दारू घ्यावी लागते. हे सगळं करण्यापेक्षा मुख्य समस्येलाच हात घालावा, मुख्य मुळावरच घाव घालावा, ती म्हणाली. तो आता आपलं कौतुक करेल किंवा काय बोलेल याची तिला उत्सुकता होती. तुम्ही माझ्या पीए आहात हे तुम्हाला आठवतंय ते बरंच आहे. चुकून मला असं का फील येतंय की तुम्ही माझ्या पीए नाहीत, टीचर आहात म्हणून. त्याच्या या बोलण्यावर मात्र ती ओशाळली. तिचा चेहरा गोरामोरा झाला. सॉरी सर, असं म्हणत तिने मान खाली घातली. तिचा एकंदरीत आविर्भाव पाहून त्याला हसू आलं. मीटिंग छान पार पडली. मृदुलाने काही महत्त्वाचे सल्ले पण दिले. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास तर होताच, पण तेवढाच तिचा स्वर शांत होता. आपले मुद्दे सहजपणे शांतपणे पटवून देण्याची तिच्याकडे हातोटी होती. विशाल तिच्यावर इम्प्रेस झाला होता. मीटिंग सक्सेसफुल झाली म्हणून तो खूप खुश होता. संध्याकाळी तिथून निघताना तो म्हणाला, खरंच छान मुद्दे मांडलेत तुम्ही. कंपनीत नवीन असूनसुद्धा तुम्ही सगळ्या फाईल्सचा चांगला अभ्यास केला आहात. व्हेरी नाईस. अशीच कमिटेड लोकं मला खूप आवडतात. काम असो किंवा नातं, कमिटमेंट महत्त्वाची. आज माझ्याकडून तुम्हाला आईस्क्रीम पार्टी. उत्साहाने तो म्हणाला. थँक्यू सर, पण आईस्क्रीम पार्टीचं आज काही जमणार नाही. मला घरी जावं लागेल, ती म्हणाली. का? घरी कोणी वाट बघणार आहे का? हा प्रश्न तो विचारून गेला, पण नंतर उगीचच विचारलं असं त्याला वाटून गेलं. सारवासारव करत तो म्हणाला, नाही तसं काही नाही. म्हणजे काळजी करणारं कुणी असेल तर मग फार वेळ बाहेर थांबता येत नाही. मी समजू शकतो. नाही सर, तसं काही नाही. या शहरात तरी मी एकटीच राहते. इथून पुढच्या नाक्यावर तुम्ही ड्रॉप केलं तरी चालेल मला. तिथून माझं घर जवळ आहे. एवढं बोलून ती शांत झाली. त्यानेही फार आग्रह केला नाही. नाक्यावर गाडी थांबवली, पण पुन्हा एकदा विचारलं, मी तुम्हाला घरापर्यंत पण ड्रॉप करू शकतो, तुम्हाला चालणार असेल तर. नाही नको सर, जाईन मी. ती उतरून चालू लागली. तिला ड्रॉप करून विशालसुद्धा घरी गेला. घरी जाण्याची इच्छा तर अजिबात नव्हती. घरी जाण्याची मजा तर तेव्हा असते जेव्हा कोणीतरी आपुलकीने वाट पाहणारं असतं, काळजी करणारं असतं, चौकशी करणारं असतं आणि मनातलं हितगुज सांगणारं असतं. गाडी त्याने बंगल्याच्या आवारात आणली. बाहेरच्या गार्डने सलाम ठोकला. त्याची गाडी पुढे नेऊन पार्क केली. घरात आला तेव्हा नेहमीप्रमाणे शुकशुकाट होता. मंगलताई म्हणाल्या, साहेब, मुलांना क्लासला सोडून आले मी. बाईसाहेब पार्टीला गेल्यात. तुम्हाला जेवण लावू? नको मंगलताई, भूक नाही, असं म्हणून तो बेडरूममध्ये शिरला. हे रोजचंच होतं. पैसा, अडका, बायको, 2 मुलं, सगळं होतं घरात, पण घराला घरपण नव्हतं. घरातली स्त्री घराकडे पाठ फिरवू लागली तर घर वाऱ्यावर पडतं हे काही खोटं नाही. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. खरं तर प्रेमविवाह, पण प्रेम कसं जुळलं आणि विवाह कसा जमला याचं कोडं विशालला अजूनही पडत होतं. रिया सुंदर होती, त्यात काही शंकाच नाही, पण संसार करण्यात ती समजूतदार नव्हती. पार्ट्या, शॉपिंग, बाहेर फिरणं, दुसऱ्यांवर पैसे उधळणं हेच तिचे छंद होते. मुलांकडेही तिचं लक्ष नव्हतं. मुलं अभ्यासात मागे पडू लागली होती. त्यांचा स्वभावही चिडखोर होऊ लागला होता. पण रियाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं.
घराची वाताहत पाहून विशालची चिडचिड होऊ लागली, मनस्ताप होऊ लागला आणि मग सिगरेट, दारू याचंही प्रमाण वाढू लागलं. बेडरूममध्ये आल्यानंतर त्याने कोट भिरकावला, फ्रीज उघडला, बर्फाचे खडे घेतले. सवयीप्रमाणे त्याने रमची बॉटल उचलली. ग्लासमध्ये ते पेय ओतताना त्याला अचानक मृदुलाचं बोलणं आठवलं. मनाचा ताण हलका करण्यासाठी शरीराला का त्रास द्यायचा? प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर मुळाशी हात घालायचा. क्षणभर तो थांबला. स्वतःशीच हसत त्याने शेवट ते पेय ग्लासात ओतलंच. मुळाशी घाव, आणि तो कसा घालणार? मुळाशी घाव घातला तर संसार नावाचं हे वृक्ष पण उन्मळून पडेल आणि त्यात नाहक बळी जाईल तो माझ्या कोमल फुलांचा, माझ्या मुलांचा विचार येताच तो आणखीन डिस्टर्ब झाला. मग 1, 2, 3, 4 पेग आणि त्यानंतर मग तो झोपून गेला. सकाळी उठला तेव्हा रिया झोपूनच होती. मुलं शाळेला निघून गेली होती. त्याने ही तयारी केली आणि ऑफिसला निघून गेला. केबिनमध्ये शिरताच त्याने पाहिलं, आजही फाईल्स तशाच व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. काल फाईल लावल्यामुळे त्याची कामं भरभर झाली होती हे खरं होतं. त्यामुळे कालच्याप्रमाणे आज त्याची तशी चिडचिड झाली नाही. उलट टेबल आवरलेलं पाहून त्याला जरा बरं वाटलं. त्याने आजचं शेड्यूल पाहिलं आणि मग मीटिंगच्या तयारीसाठी मृदुलाला आतमध्ये बोलवलं. आत येताच ती सॉरी म्हणू लागली. सॉरी सर, खरं तर तुम्ही म्हणाला होतात फाईल्स आवरून ठेवू नकोस म्हणून, पण पसारा पाहून मलाच कसं तरी होतं म्हणून फक्त बंद करून लावून ठेवले आहेत इतकंच. ती स्पष्टीकरण देत होती, पण त्याची नजर मात्र तिच्यावर खिळली होती. हलक्या गुलाबी रंगाची साडी आज ती नेसली होती. तो रंग तिला खुलून दिसत होता. सर, काय झालं? तिने असं विचारताच तो भानावर आला. नाही, सॉरी म्हणायची गरज नाही. उलट तुम्हाला आज मीच थँक्यू म्हणणार आहे, माझं टेबल नीट लावून ठेवल्याबद्दल. पण आता उद्यापासून लावू नका. त्याच्या या बोलण्यावर ती आणखीन काही बोलणार तेवढ्याच हाताने तिला शांत करत तो म्हणाला, कारण आजपासून माझं टेबल मीच लावून ठेवणार आहे. मग मात्र दोघेही दिलखुलास हसले. फाईलमधले पॉईंट डिस्कस करता करता त्याला सिगरेट पिण्याची लहर आली. त्याने सिगरेट काढली, ओठांमध्ये दाबली, पण तेवढ्यात मृदुलाचं कालचं बोलणं त्याला आठवलं आणि त्याने सिगरेट पुन्हा तशीच ठेवली. इट्स ओके सर, मी रुमाल घेईन, यू कंटिन्यू. आपल्यामुळे सरांची अडचण नको म्हणून ती बोलून गेली. नाही, ठीक आहे. हसत खेळत काम पूर्ण झालं. आज कामाचा जास्त लोड होता. लंच टाईम कधी झाला कळलं नाही. शंकर काका आत आले आणि त्यांनी जेवणाची आठवण करून दिली तेव्हा विशालला 1 वाजल्याचं लक्षात आलं. सर, तुमचं ताट लावू? शंकरने विचारलं. अरे हो, 1 वाजला की. तुम्हालाही जेवायचं असेल ना मृदुला? एक काम करूया, तुमचा डबा इथेच घेऊन या, म्हणजे काम करता करता जेवणही होईल, तो म्हणाला. तिला थोडं ऑकवर्ड झालं. नको सर, तुम्ही जेवून घ्या, मी 10 मिनिटांनी येते ना. ठीक आहे, तुमचा डबा शेअर करायचा नसेल तर मी काय बोलणार, चेष्टेने तो म्हणाला. नाही सर, तसं काही नाही, पण माझा डबा. एवढं बोलून ती शांत राहिली. मग क्षणभर विचार करून म्हणाली, बरं येते. तिने डबा उघडताच जेवणाचा सुगंध केबिनभर पसरला. अरे वा, भरलेली वांगी. तिच्या परवानगीची वाट न पाहता त्याने 1 वांगा आणि मसाला स्वतःच्या प्लेटमध्ये काढून घेतलं. खरं सांगू का, माझी आईसुद्धा असंच करायची. किती वर्षांनी खातोय. मस्त झाली आहे भाजी. हो ना, मग आणखीन घ्या ना सर, तिनेही आग्रह केला. सॉरी तुम्हाला न विचारताच तुमचा डबा मी खाल्ला, तो म्हणाला. माय प्लेजर सर. आणखीन 1 वांगं वाढत ती म्हणाली. माझा डबा तुम्हाला चालणार असेल तर खाऊ शकता माझी भाजी. हो, का नाही. तिने भाजी वाढून घेतली. एवढ्या चकचकीत आणि सुंदर डब्यातल्या भाजीला अजिबात चव नव्हती. अन्नाला नावं ठेवू नये आणि त्याचा अपमान होऊ नये म्हणून तिने ती संपवली. वा, आज कितीतरी दिवसांनी पोटभर जेवलो. त्याच्या या वाक्यातच सगळं भरून पावलं. मृदुला आणि विशालची मैत्री वाढू लागली. 1-2दा कामाच्या निमित्ताने तिला त्याच्या घरीही जावं लागलं. त्यावेळेस मुलांशी तिची भेट झाली. किती प्रेमळपणाने आणि समजूतदारपणाने ती वागत होती. मुलांमध्ये मूल होऊन ती रमून गेली. अभ्यास कसा करायचा, एकाग्रता कशी वाढवायची याच्या छोट्या छोट्या युक्त्या तिने मुलांना समजावून सांगितल्या. त्यांच्याबरोबर खेळ खेळली. मुलं तर तिला सोडायला तयारच नव्हती. दिवस तर छान गेला, पण रात्री मात्र रियाने कडाक्याचं भांडण काढलं. मृदुला ताई की नाही खूप छान आहे, आमच्याशी खेळते, आम्हाला समजावून सांगते, आम्हाला ती खूप खूप आवडते. या सगळ्या गोष्टी मुलं आईकडे बोलून गेली आणि मग तिने त्या नात्यावर प्रश्नचिन्ह उठवला. त्या रात्री विशाल आणि रियाचं खूप भांडण झालं.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये विशाल शांत शांत होता. सिगारेटची पाकिटं खाली होत होती. मृदुलाला त्याची काळजी वाटू लागली. शंकर काकांनी दुपारी जेवताना ताट लावू का असं विचारल्यावर त्याने जेवणाला सुद्धा नकार दिला. हे असं कसं चालणार? खाण्यापिण्याची शुद्ध नाही, तब्येतीची काळजी घेणं नाही. काय झालं ते एकदा सांगा तरी सर, काळजीने मृदुला बोलून गेली. मग मात्र तो हमसून हमसून रडू लागला. त्याचं सांत्वन कसं करावं हे तिला काही कळेना. त्याच्या पाठीवर हलकेच थोपटत तिने विचारलं, सर, रिया मॅडमचा काही प्रॉब्लेम झाला आहे का? मग त्याने सगळं खरं सांगितलं. शांत झाल्यानंतर त्याने 2 कप कॉफी मागवली. मृदुला, रियाचा आणि माझा संसार पत्त्यांचा बंगला आहे नुसता. हवा येत नाही तोपर्यंत टिकणार. या नात्यात आम्ही दोघेही सुखी नाही. खरं तर तिला माझी गरजच नाही आहे. तिला हवाय फक्त पैसा. पण मला मात्र एका सोबतीची गरज आहे. माझ्या मुलांनाही कुणाच्या तरी मायेची गरज आहे. असं वाटलेलं सगळं संपलं. पण या काही दिवसात मी खरोखरच जगायला लागलो होतो. आयुष्यात काहीतरी रस आहे असं वाटू लागलं होतं. तुझ्या येण्यामुळे माझं आयुष्य बदलायला लागलं होतं. आपल्यात चांगली मैत्री झाली. पण माझ्याही नकळत हळूहळू मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझं माझ्याबरोबर असणं मला आवडतं. तू असलीस की आधार वाटतो, धीर वाटतो, शाश्वती वाटते. तुझं नसणं मात्र मला सहन होत नाही. तू असल्याची आता मला सवय झाली आहे. लोकांची पर्वा मी करत नाही. पण तरीही मला आपल्या या नात्याला नाव द्यायचे. म्हणूनच काहीही आडपडदा न ठेवता मी तुला सरळ विचारतो, माझ्याशी लग्न करशील? मृदुलाला आश्चर्याचा धक्का बसेल की काय, त्या गोष्टींसाठी ती कांगावा करेल की काय अशी विशालला भीती वाटली. पण तसं काही घडलं नाही. तेवढ्याच शांतपणे ती म्हणाली, या सगळ्याची मला कल्पना होती सर. पण लग्न आयुष्याचा खूप मोठा निर्णय असतो. शिवाय आपलं लग्न होणं ही सरळ बाब नाही. तुम्ही एका नात्यात आहात. ते नातं सोडून दुसरं नातं जोडणं कितपत योग्य आहे? शिवाय माझ्याबद्दल तुम्हाला काहीही माहीत नाही. माहीत झालं आणि तुम्हाला ते पटलं तरी देखील माझा या नात्याला होकार नाहीच. आपलं बॉन्डिंग खूप छान झालं आहे. आपल्यात मैत्री देखील आहे. त्याही पलीकडे जाऊन आपल्या दोघांमध्ये प्रेमाचा एक नाजूक बंधसुद्धा निर्माण झाला आहे हे मलाही जाणवतं आहे. या नात्यासाठीच तुम्ही बदललात. अलीकडे तुमचं व्यसन कमी झालं आहे, चिडचिड कमी झाली आहे. मुलांबरोबर तुम्ही अधिक वेळ घालवू लागलात, त्यांची काळजी घेऊ लागलात, आनंदी राहू लागलात. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मीही नोटीस करते आहे. तुमच्यातच का, माझ्यातही खूप बदल झाले. मनात नेहमी कुठेतरी हुरहुर लागून राहिली असायची, ती आता निघून गेली आहे. मन पूर्वीपेक्षा जास्त शांत आणि आनंदी राहू लागलं आहे. या जगात आपलंही कुणीतरी आहे असं वाटू लागलं आहे. पण सर, वाटणं आणि असणं यात जमीन आसमानाचा फरक असतो ना. कागदोपत्री रिया मॅडम तुमच्या पत्नी आहेत. त्यांचा हक्क हिरावून मला माझे अधिकार मिळवायचेच नाहीत, मृदुला म्हणाली. पण मुळात आमच्या दोघांचं पटतच नाही. रियाला माझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. तिला फक्त पैसा हवा आहे. आयुष्यभर तिला पुरेल एवढा पैसा मी तिला देऊन टाकेन. मग तर झालं. त्याच्या बोलण्यात आर्जव होतं. विशालला नकार देताना मृदुलालाही आनंद होत नव्हता. या काही महिन्यात ती सुद्धा त्याच्या मनाने जवळ आली होती. समाजाच्या सगळ्या मर्यादा राखून त्यांची मैत्री आणि प्रेम फुललं होतं. पण तरीही तो विवाहित आहे आणि ती घटस्फोटीत आहे ही बाब नाकारता येण्यासारखी नव्हती. सर, माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काहीही माहीत नाही. मी एक डिवोर्सी आहे. 3 वर्षांपूर्वी मी वेगळी झाले. खरं तर विशालला या सगळ्या गोष्टींनी काहीच फरक पडणार नव्हता. पण तिचं मन हलकं व्हावं म्हणून त्याने विचारलं, काय प्रॉब्लेम झाला नेमका? त्याचं कुणावर तरी प्रेम होतं. घरच्या दबावामुळे माझ्याशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतरही त्यांचं भेटणं बोलणं चालूच राहिलं. मी फक्त मंगळसूत्राची बायको होती. माझ्यात तो कधी रमलाच नाही. मग ठरवलं त्याला मोकळं करायचं. आज पहा ना, तोही सुखी आहे आणि मीही सुखीच आहे, ती म्हणाली. पण मला तुला आणखीन सुखी पाहायचं आहे मृदुला. माझ्यासोबत पाहायचं आहे, विशाल अजिजीने म्हणाला. पण सर, तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय. मुलांना मी आवडत असले तरी आई म्हणून माझी रिप्लेसमेंट कधीच होणार नाही. त्यांना आई म्हणून त्यांची आईच हवी असणार आहे. रिया मॅडमचं काही चुकत असेलही, पण एवढी मोठी शिक्षा त्यांना मिळायला नको. मला वाटतं तुमच्या नात्याचा तुम्ही पुनर्विचार करा. तुमच्यामध्ये मला नाही यायचं आहे. तिच्या निश्चयावर तिने ठाम राहण्याचा प्रयत्न केला. पण जर रियालाच हे नातं नको असलं तर? तिचं मन वळवण्याचा तो प्रयत्न करत होता. तसं असेल तर मग विचार करून पाहू. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे.
एवढं बोलून ती बाहेर पडणार तेवढ्यात विशालच्या घरून फोन आला. सर, रिया मॅडमनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. विशालला धक्का बसला. तडक तो घरी धावला. रियाला हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचार झाले. नशिबाने रियाने काही चुकीचं स्टेटमेंट दिलं नाही. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा टळला. बराच वेळ झाला. मृदुला आपली काळजी करत असेल असा विचार करून विशालने तिला फोन केला. रिया आता बरी आहे हे ऐकून तिचाही जीव भांड्यात पडला. आपली आई आपल्याला सोडून जाणार की काय या भीतीने मुलंही अर्धमेली झाली होती. दोघंही आईच्या बाजूलाच बसून होती. धाकटी मुलगी सारखी मम्मा मम्मा म्हणून रडत होती. मोठा मुलगा तिला समजावत होता. घाबरू नकोस, मम्माला काही होणार नाही, ती लवकरच बरी होईल हां. ते सगळं पाहून विशालचं मन गलबललं. आई वडिलांच्या भांडणात मुलांची कशी वाताहत होते. आपल्या मुलांची वाताहत होताना तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता. रात्री रिया झोपेत बडबडत होती. प्लीज विशू, मला सोडून नको ना जाऊस. आय कांट लिव्ह विदाऊट यू. आय लव्ह यू. विशालला तिची दया येत होती, पण कीवही करावीशी वाटत होती. ज्या नवऱ्याला तू कधीच किंमत दिली नाहीस, तो तुला सोडून जाणार याची भीती वाटल्यावर तुला तो हवा झाला. नो रिया, इट्स नॉट फेअर. आपल्याकडे असतानाच किंमत करायची असते, मग ती वस्तू असेल किंवा व्यक्ती. ती गमावल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. तू मला गमावलंयस. रियाला शुद्ध आली. ती खूप रडत होती. जमेल तसं विशालने तिचं सांत्वन केलं, पण तिच्याबद्दल त्याला आता प्रेम वाटत नव्हतं. काही दिवस गेले. रिया हळूहळू चांगलं वागू लागली होती. एकदम बदल तर अपेक्षितच नव्हता, पण तिच्यात छोटे मोठे बदल होत होते. कधी कधी विशालला वाटायचं रियाला समोर बसून सांगून टाकावं, रिया, हे सगळं करण्याची वेळ आता टळून गेली आहे. पण तो शांत होऊन जायचा. रियाबद्दल पूर्वीसारखं प्रेम राहिलंच नव्हतं. त्याचं मन आता मृदुलाकडे धाव घेत होतं. घरच्या एकंदरीत परिस्थितीमुळे ऑफिसमध्ये फार बोलायला मिळत नव्हतं. एक दिवस मृदुलाने त्याला घरी यायचं आमंत्रण दिलं. त्याचं मन आता चाचरू लागलं. आज मनातलं सगळं सांगून टाकायचं. तो घरी गेला. 8 बाय 10ची रूम, स्वच्छ नीटनेटकी ठेवलेली. तिने चहा केला. तो काही बोलणार विचारणार त्याच्या आधीच तिने टेबलावरचं एक ब्राऊन कलरचं कवर त्याच्यासमोर ठेवलं. सर, हे माझं रेझिग्नेशन लेटर. ही नोकरी मी सोडते आणि शहरही. ती असं म्हणताच त्याच्या हातातला कप निसटून खाली पडला. काय? का? त्याने कळवळून विचारलं. पूर यायच्या आधीच बांध घालायचा असतो सर. एक वेळ नदीचा पूर ओसरेलही, पण भावनांचा पूर तो कधीच ओसरत नसतो. काल रिया मॅडम भेटल्या मला. ऑफिसमधून माझा पत्ता घेऊन त्या इथे आल्या होत्या. हात जोडून कळवळून त्यांनी त्यांच्या संसाराची भीक माझ्याकडे मागितली. त्या क्षणीनं मला स्वतःचीच खूप लाज वाटली सर. स्वतःच्या हक्काची भीक त्या माझ्याकडे मागत होत्या. अशा स्त्रीकडे जिचा तो हक्कही नाही आणि त्या हक्काला ती लायक देखील नाही. त्या क्षणी मी स्वतःच्याच नजरेतून उतरले. नियतीने आपली भेट घडवून आणली खरी. परिस्थितीने आपण मित्रही झालो. प्रेमाचे नाजूक बंधही जुळले. तुमच्यावर माझं नितांत प्रेम आहे, हे मी नाकारत नाही. फक्त त्या प्रेमाचं नातं बदलण्याची माझी इच्छा नाही. कुणाच्या हक्कावर, संसारावर माझं प्रेम, माझा संसार मला उभारायचाच नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अगं पण मृदुला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मुलं तुझ्यावर प्रेम करतात. मी तर पार धुळीला मिळालो होतो. दारू सिगरेट अशी व्यसनं लावून घेतली होती. मुलांकडे लक्ष नव्हतं. संसारावरून लक्ष उडालं होतं. फक्त रियामुळे, तिच्या आताताई वागण्यामुळे. आणि आता रियाला पश्चाताप झाला. तोही खरा असेल कशावरून. काहीही झालं तरी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. पुन्हा रिया अशी वागणार नाही याची गॅरंटी काय? तो बोलू लागला. गॅरंटी तर सर कशाचीच देता येत नाही. थव्यातला एखादा पक्षी वाट चुकतो, पण जेव्हा तो परततो तेव्हा घरट्याचे दरवाजे बंद करायचे नसतात. त्याला घरट्यात सामावून घ्यायचं असतं. तुमचं असं चौघांचं एक घरटं आहे. तिथे परक्या पक्षाला स्थान नाही. मला वाटतं तुमच्या नात्याला एक संधी मिळायलाच हवी. आणि मी इथे असताना तुम्ही त्या नात्याला कधीच न्याय देऊ शकणार नाही. म्हणूनच मी नोकरी सोडते. माझी दुसरीकडे व्यवस्था झाली आहे. ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी बोलता आल्या नसत्या, म्हणून तुम्हाला मुद्दाम घरी बोलवलं. पण आता बराच उशीर झाला आहे. संध्याकाळी प्रत्येक पक्षाने आपल्या घरट्यातच परतायचं असतं. नाहीतर कायमची वाट चुकते आणि मग घरच्यांचा जीव टांगणीला लागतो. ती म्हणाली, नाही गं मृदुला, प्लीज असं काही बोलू नकोस. मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. आणि जरी तू सोडून गेलीस तरी रियाबरोबर मी राहू शकेन की नाही
त्याचीही मला शाश्वती वाटत नाही. त्याचाही आवाज दाटून आला. नवरा बायकोचं नातं इतकं तकलादू नसतं सर. आपलं नातं निश्चितच घट्ट होतं. तुम्ही मला आदर, प्रेम, मैत्री, विश्वास सगळंच तर दिलं. मन तुडुंब भरलंय. आणि हे असं पहा, नोकरी असेल किंवा नातं, कमिटमेंट तर हवीच. पहिला कामावर रुजू झाला की त्याच्या जागेवर आलेल्याला रेझिग्नेशन द्यावंच लागतं. परमनंट नात्याला टेम्पररी नात्याची रिप्लेसमेंट कशी चालेल? जाताना फक्त एक वचन तेवढं मागते. मोकळ्या मनाने आपल्या मनाची पाटी कोरी करून रिया मॅडमना एक संधी द्या. तुमचं नातं बहरू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ती उठली. तिने दरवाजा उघडला. म्हणाली, सर तुम्ही निघालात तरी चालेल आता. विचारशून्य मनाने तो उठला आणि बाहेर पडला. दोघांच्याही डोळ्यात अश्रू घळाघळा वाहत होते. रेझिग्नेशन दिलं तरी आठवणींची शाई तशीच राहते ना मागे. मग ती नोकरी असो किंवा नातं. बाबा बाबा आम्हाला आणखीन एक आईस्क्रीम हवंय. विशालची मुलं हट्ट करू लागली. काउंटरवर जाऊन ऑर्डर देताना त्याच्या मागून मृदुला तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत बाहेर पडत होती. विशालचं हृदय धडधडू लागलं. तिच्या नवऱ्याने बाईक स्टार्ट केली. मुलगा पुढे, ती मागे. बाहेर जाऊन पाहण्यापासून तो स्वतःला थांबवू शकला नाही. तो धावला बाहेर गेला. तिच्याकडे बघत राहिला. नवऱ्याच्या खांद्यावरचा आपला हात तिने प्रेमाने अधिकच घट्ट दाबला आणि मागे वळून पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. ती हसली, तोही हसला. गालावरची तिची ती खळी अधिकच गडद झाली. त्याची हुरहुर थांबली. बऱ्याच वर्षांनी ती खुश हसल्याची आज त्याला पावती मिळाली होती. आणि त्याच क्षणी खऱ्या अर्थाने त्याने तिच्या नात्याचं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट केलं होतं.